नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। इयत्ता 10वी मध्ये आम्ही बरेच दिवसापासून शिकत आहोत की विद्युत निर्मिती कशी केली जाते। तर न्यूक्लिअर पॉवर प्लांट काय असतो, न्यूक्लिअर मधून विद्युत निर्मिती कशा पद्धतीने केली जाते, युरेनियम हे मूलद्रव्य आणि प्लुटोनियम मूलद्रव्याचा वापर करून आपण विद्युत निर्मिती कशी करतो हे आपण या ठिकाणी सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। 16 जुलै 1945 रोजी सकाळी 5 वाजता अमेरिकेमध्ये एका न्यूक्लिअर बॉम्बचे टेस्टिंग होते, ज्याचा रिझल्ट पाहिल्यावर त्या बॉम्बचे जे क्रिएटर आहेत, अब मैं संसार का नाश करने वाला मृत्यू बन गया हूं, आणि ही गोष्ट खरी होती। या टेस्टिंगच्या 20 दिवसानंतर 6 ऑगस्ट 1945 ला अमेरिका जपानच्या हिरोशिमा या ठिकाणी 8:15 लिटल बॉय नावाच्या बॉम्बला फायटर जेट मधून खाली जमिनीवर सोडते, जे जवळपास 70,000 लोकांचा ताबडतोब जीव घेते आणि तेवढ्याच लोकांना येणाऱ्या 2 महिन्यामध्ये आपला जीव गमवावा लागतो। ओपनहायमर यांनी 2 बॉम्ब बनवले होते। त्यांची नावे आहेत फॅटमॅन आणि लिटल बॉय। लिटल बॉय मध्ये ॲज अ एक्सप्लोजिव्ह म्हणून युरेनियम वापरले होते आणि फॅटमॅन मध्ये प्लुटोनियमचा वापर केला गेला होता, कारण हे दोन्हीही रेडिओ ऍक्टिव्ह मूलद्रव्ये आहेत। लिटल बॉय मध्ये आयसोटॉप U-235 वापरात घेतले होते आणि प्लुटोनियमचा आयसोटॉप P-239 वापरात घेतले होते, कारण याच आयसोटॉप मध्ये न्यूक्लिअर फिजनची प्रक्रिया होते। त्याचबरोबर यामध्ये न्यूट्रॉनची उपलब्धता जास्त असते। पुढे या व्हिडिओत तुम्हाला हे समजेलच। 1945 च्या लिटल बॉय बॉम्ब मध्ये 64 किलोग्राम इनरिच्ड युरेनियमचा वापर केला गेला होता, जो 15,000 TNT एवढी ऊर्जा उत्सर्जित करतो। पण आजचा 1 किलो युरेनियम 20 टन TNT एवढी ऊर्जा उत्सर्जित करतो, जी 1945 च्या लिटल बॉय बॉम्बच्या तुलनेत 80 पट जास्त आहे। आजचा न्यूक्लिअर बॉम्ब साईजने लहान आहे आणि खूप पॉवरफुल आहे। एक्सप्लोजिव्ह मटेरियल आजही युरेनियम आणि प्लुटोनियमच आहे, परंतु हे अति शुद्ध प्रमाणात आजच्या बॉम्ब मध्ये वापरले जाते। याला अजून सोप्या भाषेत समजून सांगायचे झाले तर थर्मल पॉवर प्लांट मध्ये कोळशापासून विद्युत निर्मिती केली जाते आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये युरेनियम वापरले जाते, आणि इथे 1 किलो युरेनियम 27 लाख किलोग्रॅम कोळशाच्या बरोबर असते। युरेनियमचा ॲटॉमिक वेट जास्त असतो, म्हणून याला न्यूक्लिअर फिजनच्या प्रक्रियेने छोट्या अणूंमध्ये तोडले जाते, आणि जेव्हा ही युरेनियम तुटतात तर त्यातून खूप सारी ऊर्जा बाहेर येते। आता इथे आपण व्यवस्थित समजूया। युरेनियमचा एक अणू आहे आणि हा नॉर्मल कंडिशन मध्ये स्थिर आहे। आता आपल्याला याला अस्थिर करायचे आहे, कारण आपल्याला यातली ऊर्जा बाहेर काढायची आहे। म्हणून आपण काय करणार आहोत तर त्यात एक न्यूट्रॉन मिसळणार आहोत, आणि जसे आपण त्यात न्यूट्रॉन मिसळतो किंवा त्याचा मारा करतो त्याच क्षणी ते अस्थिर होते आणि त्याचे 2 अणूंमध्ये विभाजन होऊन त्यातून 3 अधिक न्यूट्रॉन बाहेर पडतात आणि खूप जास्त एनर्जी बाहेर पडते। आता या न्यूट्रॉन मध्ये खूप जास्त एनर्जी असते व त्याचा वेगही जास्त असतो। हे 3 न्यूट्रॉन पुढे जाऊन आणखी 3 युरेनियमच्या अणूवर मारा करतात। त्यापैकी एका अणूतून आणखी 3 न्यूट्रॉन व ऊर्जा बाहेर पडते, आणि ही पुढे अशीच अनकंट्रोल चेन रिएक्शन प्रक्रिया चालूच राहते। पूर्ण युरेनियमच्या अणूतील ऊर्जा संपत नाही तोपर्यंत हे असेच चालू राहते। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल। अशाच प्रकारे न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये विद्युत निर्मिती केली जाते। जरी माहिती तुम्हाला आवडली तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।